परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घरी आपण आहोत। यांच्या घरी देखील वर्षानुवर्षाच्या परंपरेनुसार आज बाप्पाचं आगमन झालेलं आहे, बाप्पाची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि पूजा झाल्याच्या नंतर, आरती झाल्याच्या नंतर संपूर्ण सरनाईक परिवार आपल्याबरोबर बोलण्यासाठी या ठिकाणी आहेत। बाप्पाची अतिशय सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आहे आणि दरवर्षीप्रमाणे संपूर्ण परिवार एकत्रितरित्या प्रतिष्ठापनेला हजर होते। पूर्ण पूजा झालेली आहे आणि आपण आता त्यांच्याशी मॅम आधी तुमच्याशी बोलतो। कशा प्रकारे तयारी होती, कालपासूनची लगबग सगळी कशी होती? नाही, आता 27 वर्ष झाले तर तयारी मला वाटते ते तोंडपाठच असतं, तेवढाच सामान येतो, तेवढंच सगळं तयारी असते आणि एक वेगळी ऊर्जा असते, एक वेगळा आनंद असतो। आणि आता आमचे कसे 3 नातू आहेत तर मला अजून जास्त जोश असतो लाडू बनवणं आणि आमचा गणपती बाप्पाचं ना नैवेद्याच्या आधीच आमचे 3 गणपती बाप्पा नैवेद्य घेत असतात, तर तो एक वेगळाच आनंद असतो। लगबग आम्ही मगापासून बघतोय, पण सर तुम्हाला विचारायचं वाटतं, गेल्या वर्षी आम्ही ज्यावेळी आलेलो होतो त्यावेळी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की पुढच्या वर्षी मंत्रिपदाचा बाप्पा पावणार का? बाप्पा पावला यावर्षी? नाही, 100% जे काय आता माझ्या आयुष्यामध्ये तो गणपती बाप्पामुळेच आहे। कारण गेल्या अनेक वर्षापासून आमच्याकडे गणेशाची प्रतिष्ठापना होते, त्याबरोबर गौरी पूजनही होतं आणि मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे। बघा, माझ्या घरामध्ये माझी बायको गुजराती आहे, माझी सून पारशी आहे, पण आमच्या घरातलं वातावरण तुम्ही जर बघाल तर पूर्ण मराठमोळं वातावरण आमच्या घरी असतं आणि ज्या पद्धतीनं गणेशाची प्रतिष्ठापनापासून गेले 7 दिवस जी आराधना केली जाते ती अतिशय मनोभावे आमच्या सगळं कुटुंब एकत्रितपणे करत असतं आणि त्यामुळे हा आनंद वेगळा असतो। बाप्पा तर प्रत्येक गोष्टीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून पावत आलाय। संकट कमी पण सुख खूप दिलंय बाप्पाने आयुष्यामध्ये, त्यामुळे असंच भविष्यामध्ये सुद्धा आता ज्या पद्धतीनं राज्याची सेवा करायची संधी उपलब्ध करून दिली आणि हे सगळं मिळालं ते बाप्पामुळे आणि आमचे जे पक्षाचे प्रमुख आहे एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्या माध्यमातून त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली। ती जबाबदारी यशस्वीपणे पेलण्याची क्षमता प्रताप सरनाईकमध्ये असेल म्हणून त्यांनीच ते पद मला दिलं असेल। त्यामुळे जास्तीत जास्त राज्याची सेवा करणार, एसटी कर्मचाऱ्यांची माध्यमातून जसं काही प्रवाशांना जास्तीत जास्त सुखसोयी कशा देता येईल त्यासाठी मी भविष्यामध्ये प्रयत्न करतोय आणि त्याला मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सहकार्य करतायत। तुमचे डोळे भरून आलेले आहेत। मला तुम्हाला पुढचा प्रश्न तोच विचारायचा होता। यावर्षी फक्त हा परिवार नाही आहे तर तुमच्या मागे एसटी कर्मचाऱ्यांचा हजारोंचा परिवार यावर्षी आहे आणि सगळे यावर्षी खुश आहेत कारण की तुमच्या माध्यमातून इतिहासात पहिल्यांदा एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा वेळेवर नाही तर वेळेच्या काही दिवस आधीच झालेला आहे। काय सांगाल याबद्दल? अक्षय, मला खरं तर म्हणजे आता एबीपीचं एकच चॅनल आहे म्हणून मला सांगायला ह्या गोष्टीचा आनंद आहे की माझ्यापेक्षा जास्त ह्या एसटी कर्मचाऱ्यांची काळजी तुला होती। तू मला पहिला प्रश्न 21 तारखेला विचारला की राज्य शासनानं सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना जे पगार जो आहे तो गणेश म्हणजे अनंत चतुर्दशीच्या आधी द्यायचं निश्चित केलेलं आहे आणि तशा बातम्या आलेल्या आहेत, तर एसटी कर्मचाऱ्यांना मिळेल की मी ताबडतोब आमच्या लोकांना सांगून जी फाईल आहे वित्त खात्यांकडे पाठवली, ताबडतोब ती फाईल तयार केली। कारण शनिवार रविवार सुट्टीचा दिवस होता, शुक्रवारी पूर्ण वित्त खात्याच्या सगळ्या सचिवांशी चर्चा करून त्यांची मंजुरी घेतली आणि सोमवारी अजितदादांच्या मंजुरीसाठी पाठवली आणि सोमवारी अजितदादांनी तातडीने सही करून ह्याला आता मंजुरी दिली। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा गणेशाच्या आगमनाच्या पूर्वीच झालेला आहे। त्यामुळे श्रेय जरी प्रताप सरनाईकचं असेल तर त्याच्या पाठीमागचं सूत्रधार म्हणून तुम्हालाही ते मी म्हणजे चॅनलच्या माध्यमातूनच तुम्हाला ते जी जबाबदारी तुम्ही तुमच्यावर घेतली होती आणि मला दिली होती ती मी पार पाडली। सर, असं नाहीये, पण आता गणपती बाप्पाकडे काय मागणं कराल, काय साकडं घातलेलं आहे? कारण की प्रचंड पाऊस देखील यावर्षी झालेला आहे, एका अर्थाने शेतकरी देखील सुखावले, पण दुसरीकडे अनेक ठिकाणी ढगफुटी झालेली आहे, पण अनेक प्रश्न आहेत अजून राज्याकडे, एसटी कर्मचाऱ्यांचे देखील अनेक प्रश्न आहेत। काय साकडं घातलेलं आहे? बघा, माझ्या दृष्टीनं हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे कारण अनेक प्रकल्प मी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आणि महाराष्ट्रातील तमाम प्रवाशांसाठी आणि प्रामुख्यानं राज्य शासनाच्या वतीनं काही विविध योजना मी आता जाहीर केलेल्या आहेत। त्या योजना मला ह्या वर्षात ते 1.5 वर्षामध्ये पूर्ण करायच्या आहेत। मोठ्या प्रमाणात एसटी
एसटीच्या बसेस आपल्याला विकत घ्यायच्या आहेत आणि जास्तीत जास्त सेवा कसा म्हणजे तळागाळातल्या प्रवाशांपर्यंत म्हणजे फक्त गावामध्ये एसटी पोहोचली नाही पाहिजे, तर ज्या ठिकाणी एसटी वर्ग राहतो म्हणजे शेड्यूल ट्राईब राहतो, आदिवासी बांधव आमचे राहतात, तिथपर्यंत आमची एसटी पोहोचली पाहिजे. हे माझं स्वप्न आहे आणि मी ते दीड वर्षामध्ये पूर्ण करेल. राहिला प्रश्न अनेक संकटांचा सामोराला पण आमच्या शेतकऱ्यांना जावं लागतं, तर त्यांच्यावरचं विघ्न लवकरात लवकर दूर हो आणि राज्य शासन 100% मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येईल ह्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मी थोडंसं दुःखी ह्या गोष्टीला आहे की ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आणि प्रामुख्याने MMR रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडलेले, वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य प्रवाशांना आणि लोकांना करावा लागतो. मी प्रयत्न करतोय, एकनाथ शिंदे साहेब प्रयत्न करतोय, पण आम्ही कुठेतरी कमी पडतो असं मला गणेशाच्या समोर सांगायचं आहे की घोडबंद रोडची वाहतूक कोंडी आणि प्रामुख्यानं आसपासच्या परिसरातील वाहतूक कोंडी कशी लवकरात लवकर सोडवता येतील. आताच आम्ही गेल्या 15 वर्षापासून पाठपुरावा ज्या गोष्टीचा करत होतो त्याला यश प्राप्त झालं आणि कासारवाडोली ते वडाळा ही मेट्रो आता डिसेंबरमध्ये धावणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सूचित केलेलं. त्यामुळे थोडीशी वाहतूक कोंडी कमी होईल. रस्त्याचं दुतर्फा जे सर्व्हिस रोडचं काम चालू आहे तो मर्ज केल्यामुळे वाहतूक कोंडी तिथेही कमी होईल. परंतु गायबुकपासून फाउंटनपर्यंतचा जो रस्ता आहे जोपर्यंत 60 मीटर होत नाही तोपर्यंत ही वाहतूक कोंडी होतच राहील आणि त्यामुळे तो प्रश्न लवकरात लवकर कसा सोडवता येईल यासाठी मी पुढले काही दिवस प्रयत्न करणार आहे. आपण पुढे जाऊया. पूर्वेश सरनाईक आपल्याबरोबर आहेत, युवासेना कार्याध्यक्ष आपल्याबरोबर आहेत. सर, काय जबाबदारी आहे, काय गणरायाकडे साकडं घातलेलं आहे? नाही, नक्कीच महाराष्ट्राच्या माझ्या सगळ्या तरुण मित्रांना एवढीच एक विनंती आहे की आपला हा उत्सव आहे, हा महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाचा उत्सव आहे आणि या उत्सवाला आपण अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करा असं मी सगळ्या माझ्या युवा मित्रांना या ठिकाणी विनंती करणार आहे. शिवसेना पक्षातर्फे अनेक बसेस देखील बघितल्या, एक ट्रेन देखील सोडण्यात आलेली होती. कशा प्रकारे हे सगळं मॅनेज कोकणवासियांसाठी कशा प्रकारे शिवसेनेकडून सहाय्य आलं? नाही, सर्वाधिक बसेस आणि सर्वाधिक ट्रेन्स हे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच आमचे नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही केले होते आणि नक्कीच सगळ्या युवकांनी सुद्धा माझ्या युवासेनेच्या सर्व साथींनी याच्यामध्ये आम्हाला साथ दिली. आणि जसं मी सांगितलं की हा उत्सव आपला आहे, हा महाराष्ट्राचा उत्सव, महाराष्ट्राची संस्कृती आणि या संस्कृतीला आपण संपूर्ण जगापर्यंत पोहोचवलेला आहे आणि निश्चितपणे अशा उत्सवाला अतिशय मोठ्या प्रमाणात आपण साजरं केलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत राहू. एक प्रश्न वाटतो, कालपासून यांची लगबग कशी होती दोघांची? वर्षभर वाट बघत असतात बाप्पांच्या आगमनाची आणि पुढचे 7 दिवस त्यांना भरपूर मोदक खायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे त्यांना त्यांचा आनंद द्विगुण येईल, अजून खुश आहेत ते. आणि तसंच आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा. वियंग सर, गणपती कसा असतो तुमच्यासाठी? गणपती म्हणजे काय असतं? कशा प्रकारे तुमच्यासाठी एक गणपतीचं स्थान कसं आहे? नाही, गणपती म्हणजे या सणाला आम्ही पूर्ण सरनाईक परिवार एकदम आतुरतेने वाट पाहत असतो. म्हणजे आता आमची मुलं पण आता एकदमच पूर्णपणे इन्व्हॉल्ड असतात. म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल ते छोटे जे गणपती आहेत ते समरनी आणि रियांशने मिळून बनवलेले. म्हणून कसं आहे, आणि आमच्यासाठी हा गणपती पण खूप स्पेशल आहे कारण की पप्पांचं मंत्री म्हणून पहिली गणपती आहे. पण नेव्हरदलेस आम्हाला कसं आहे की जे पूर्ण परिवार एकूण आम्ही येतो एकत्र, तर याच्यामुळे एक वेगळाच आनंद आणि उत्साह असतो या सगळ्यांमध्ये आणि म्हणून आतुरतेने पण वाट या गोष्टी दिवसाचा आम्ही बघत असतो. तुमच्यासाठी गणपती काय आहे आणि कशी लगबग सुरू असते? आमचं जवळपास 6 महिना अगोदर मम्मीचा प्लॅनिंग असतो, डेकोरचा, गणपतीचा, आउटफिट्सचा. ती मुलांसाठी ती सेम हे कुर्ते घेऊन येतात, काय मेन्यू असणार, मोदक कसं बनवणार. तर आम्ही खूप काय बोलतात, खूप उत्सुकता असते आमच्या घरात गणपतीसाठी. आणि आमची आता एक प्रथा झाली आहे की विहांग, पूर्वेश दोन्ही सगळे मुलं बसून आम्ही गणपतीची मूर्ती बनवतात. पण आमच्या घरची ती छोटी असेल बघा, समरनी एक बनवली आहे आणि विहांगनी बनवली आहे, तर आमचं ते असतं. तर आमचं ते ट्रेडिशन पुढे जातो आणि हे आमचं असं बोलू शकतो आमचं सर्वातचं फेवरेट सण असतो, तसं बोलू शकतो. तुम्ही पारसी आहात, पण ज्यावेळी इथे आलात, या परिवारामध्ये आलात, त्यावेळीपासून हे सगळे मराठी सण, मराठी सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करताय, तर कसं वाटतं या सगळ्या गोष्टी या गणपतीसाठी तुम्ही हो, आता ते पारसी आणि मराठी आता ते हे राहिलंच नाही, आता ते सेम झालंय. मी सरनाईक आहे
आणि मी जवळपास जेव्हापासून आली मम्मीनी सगळं शिकवलंय पहिल्या दिवसापासून. आता मला 8 वर्ष झाली. तर ही लॉयर आहे, तर सगळे टायटल डॉक्युमेंट आणि सगळं मराठीतच वाचायला लागतं, 7-12 असो किंवा, तर म्हणून आधीपासून तिला आहे. हो, मला मराठी येते. आमच्या घरी आम्ही बोलायचो. तर आय फील लाईक मम्मीनी, पप्पानी, विहांग, बिट्टूपूर सगळ्यांनी मला सगळं शिकवलं जे नाही माहिती होतं. आणि आता मला सगळं येतंय, आता मी करू शकते. आता हा बाप्पा माझा आहे असं झालंय. तर संपूर्ण सरनाईक परिवार हा आपल्याबरोबर होता आणि या सरनाईक परिवाराचा हा बाप्पा आता विराजमान झालेला आहे. गौरी गणपतीसह हा बाप्पा जो आहे तो दरवर्षी सरनाईक परिवार हा आणत असतात, साजरा करतात गणेशोत्सव. आणि यावर्षी तर खास आहे कारण की मंत्रिपद मिळालेलं आहे आणि मंत्रिपद मिळाल्याच्या नंतरचा पहिला गणेशोत्सव सरनाईक परिवार हे साजरा करतात. कॅमेरामॅन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.